बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुप नर्सरी KG1 KG2 आणि 1ली ते 5वी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 88 30 22 84 71 आणि 98 22 50 37 25। पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड। राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स 2012। बँकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल GCHAM Abacus and ब्रेन जिम Abacus फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8 रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा। मोबाईल नंबर 99 21 73 95 50 आणि 95 03 16 25 95। श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा NAC reaccredited with grade A CGPA 3.04। वेबसाइट www.jmvbuldhana.ac.in। प्रवेश देणे सुरू। बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय। उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला BA, वाणिज्य BCom, विज्ञान BSc। उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम MSc रसायनशास्त्र, MCom वाणिज्य, MA अर्थशास्त्र, मराठी, इंग्रजी, संगीत। 11वी आणि 12वी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम। प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर PP कोटे प्राचार्य। मोबाईल नंबर 98 22 46 14 16 आणि प्राध्यापक SN चिंचोले IQSC समन्वयक। मोबाईल नंबर 94 21 39 40 23। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। सर्वसामान्य नागरिकांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी 2005 साली केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य मिशनची सुरुवात केली। मात्र आज या अभियानाची अवस्था पाहिली तर हे राष्ट्रीय आरोग्य मिशन नव्हे तर राष्ट्रीय गोंधळ मिशन असल्याचं दिसून येत आहे। कारण या मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये नेमके काय सुरू आहे हे कोणालाही कळत नाही। एवढी गुप्तता कशासाठी बाळगली जाते हे अद्यापही न उलगडलेलं कोड आहे। येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत एका भव्य दिव्य इमारतीचं बांधकाम सुरू आहे। मात्र अत्यंत निकृष्ट आणि नियमबाह्य अशा पद्धतीने होत असलेल्या या रुग्णालयातील काही अधिकाऱ्यांना माहिती नसतं ही खरे खूपच धक्कादायक बाब आहे। त्यावर हे काम राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत होत असून त्या विभागाचे अधिकारी आम्हाला माहिती देत नसल्याचं स्पष्टीकरण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलंय। यानंतर सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या वतीनं राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली। त्यावेळी या मिशनच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास अक्षम्य टाळाटाळ केली आहे। राष्ट्रीय आरोग्य मिशनचे जे जिल्ह्याचे प्रमुख आहेत ते कधीही रुग्णालयात सुरू असलेल्या बांधकामावर भेटत नाही। पत्रकारांना कोणतीही माहिती दिली जात यावरून हे स्पष्ट आहे की या बांधकामात नक्कीच काहीतरी काळबेर झालेलं आहे। राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत बांधण्यात येत असलेली ही इमारत BMC अंतर्गत सुरू आहे। मात्र विभागाच्या कामकाजाबाबत तर न बोललेलंच बरं असं सार्वजनिक विद्युत विभाग बुलढाणा यांना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीत लाखो रुपये खर्च करून एक आरो प्लांट बसवण्यात त्वरित मंजुरी दिली आहे। सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाच्या ढिसाळ अधिकारी उपअभियंता गौरकर हा आरो प्लांट बसवण्यास तब्बल 4 ते 5 महिने चालढकल केली। या दरम्यान उन्हाळ्याला रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण हिंडावं लागलं। परंतु सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाच्या निर्लज्ज अधिकाऱ्यांना कशाचीही लाज वाटली नाही आणि त्यांनी हे काम पूर्ण केलं नाही। आता अशी माहिती आहे की काही दिवसांपूर्वी म्हणजे पावसाळा लागल्यानंतर हे काम सुरू झालंय। यावरून जिल्हा सामान्य रुग्णालयाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपला नालायकपणा आणि अनागोंदी कारभार उजागर केलाय। एका साधा आरो प्लांट बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग एवढा ढिसाळपणा करू शकतो तर मग एखादी मोठी इमारत बांधण्यात नॅशनल हेल्थ मिशन विभाग किती भ्रष्टाचार ढिसाळपणा करू शकतो याची कल्पनाच न केलेली बरी। ज्या कामात भ्रष्टाचार झालेला असतो त्याची माहिती दडवण्याचा संबंधित अधिकारी आटोकाट प्रयत्न करत असतात। हाच न्याय लावायचा झाला तर या निकृष्ट दर्जाच्या बांधकामात प्रचंड घोटाळा झालाय असं म्हणण्यास नक्कीच वावे। जिल्हा रुग्णालय असो, राष्ट्रीय आरोग्य मिशन असो की सार्वजनिक बांधकामचे इतर विभाग, सारेच विभाग अत्यंत भ्रष्ट, ढिसाळ आणि निर्लज्ज झालेले आहेत। कुणाचेही कुणावर नियंत्रण नसल्याचं दिसून येतंय। कुठलेही टार्गेट घेऊन काम करणं नाही, जे काम करायचंय ते निकृष्ट दर्जाचं नाही, कामाची कोणतीही नियम वेळ पाळायची नाही, कसलीही जबाबदारीचं भान नाही अशी स्थिती या तिन्ही विभागांची झाली आहे। या प्रकारामुळे सगळीकडे गोंधळात गोंधळ झालेला दिसून येतोय। या तिन्ही विभागांचे वरिष्ठ अधिकारी एकतर कुंभकर्णी झोपेत आहेत किंवा ते या समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतायत। आपण सारे भाऊ सर्व मिळून
म्हणजेच या तिन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी बेशरमपणाचे पांघरून घेतलंय. कमीत कमी आता जिल्हाधिकारी महोदयांनी या प्रकरणात लक्ष घालणं गरजेचं आहे, कारण त्यांच्याकडून या प्रकरणात काहीतरी सकारात्मक होण्याची जिल्हावासियांची अपेक्षा आहे. सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन आपली जबाबदारी निभावत आहे, भ्रष्टाचाराचा छडा लावून भांडाफोड करत आहे, परंतु प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या सर्व कामांचा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आढावा घ्यावा, दोषींवर कडक कारवाई करावी, नियमबाह्य सुरू असलेल्या कामांचा पूर्ण छडा लावून त्याचा उलगडा करून प्रशासनाला आम्ही जागे करू आणि संबंधित कंत्राटदार काळ्या यादीत टाकत नाही. आमचा हा लढा असा सुरू राहणार. अजून बरेच काही पुढील प्रत्येक भागात. सिटी न्यूज बुलढाणा. सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स, पर नए कस्टमर भी तो बनते हैं आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात. काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता. महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा. 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस. पत्ता मलकापूर रोड, बुलढाणा. चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण. महाराजा अग्रेसन रिसॉर्ट, चिखली. लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण. पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा. या धर्तीवर 50 लोकांपासून 5000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल. मोबाईल नंबर 9822897747 आणि 9011065879 आणि 7743951901. आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज, कोलवड, बुलढाणा. जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा. 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 940458 8319 आणि 9130 83 30 24.